ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची पत्रकार परिषदेत चिरफाड केल्यानंतर ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने थेट ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या दारातच लक्षवेधी निषेध आंदोलन छेडले। यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ फलक झळकावून घोषणाबाजी केली। दरम्यान यानंतरही प्रशासनाने मान्य न केल्यास पालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा विष्णुनगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेरच हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, JB यादव यांसह असंख्य काँग्रेसचे पदाधिकारी येथे उपस्थित होते। शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काची होणारी पायमल्ली, शिक्षणाचा घसरलेला दर्जा, शाळेच्या इमारतींची दयनीय अवस्था यांसह असंख्य प्रश्नांकडे काँग्रेसने लक्ष वेधले। पालिकेच्या तासिका शिक्षकांना अर्हतेनुसार कायम करा, शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरून शिक्षण समितीतून बदली घेऊन दिलेल्या बढतींवरच्या धर्तीवर शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनाही बढती द्यावी, DBT पैसे तातडीने वर्ग करण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठीच्या योजना तातडीने अंमलात आणाव्या यांसारख्या असंख्य मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आलं। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील खासगी शाळांमध्ये मराठी लोकांना रोजगार मिळावे, तसेच शाळांमधील कंत्राटे पुरवठादारांमध्ये देखील मराठी उद्योजकांनाच प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसने केली असून ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील खासगी शाळांच्या नावाचे फलक देखील मराठी भाषेत लावण्याची सक्ती करण्याचा आग्रह काँग्रेसने धरला आहे। या सरकारचं करायचं काय? सरकारचं डोकं नाही थारावर, सरकारचं डोकं नाही थारावर। योजना टाकली अजून DBTचे पैसे ट्रान्सफरचे निर्णय 4 दिवसात ट्रान्सफर करा, पैसे आम्हाला माहिती नाही। सगळी निधी थांबवायची महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये मराठी कर्मचारी, मराठी ठाण्यातील मराठी माणूस, तो कोणी असो, ठाण्यात राहणारा, उत्तर भारतीय असो, महाराष्ट्रीयन असो, ठाण्यात राहणाऱ्या डोमेसाईल क्षेत्र आहे त्याला पहिलं प्राधान्य द्या। इकडून तिकडून राज्यांना प्राधान्य देऊ नका। नागरिकांमध्ये CBSE असेल, ICSE असेल, भले ते अनुदानित नसतील, कंट्रोल तुमचा आहे। मराठी माणसाला न्याय मिळतो का नाही? गुजरातमध्ये आपल्याला नोकऱ्या मिळतील, तुम्हाला केरळमध्ये तुम्हाला मिळतील, माणसाची केरळामध्ये बिलकुल बोलत नाहीत मराठीमध्ये। सासरवाडीला गेलो तर अड्डामध्ये धंदा पाणी करतात, त्याच्यामुळे केरळा कसं मराठीमध्ये मराठी माणसाची आपल्याकडे पोहोचलं काम तुमचं आहे। सर्व शाळांमध्ये काही नाही सांगितलं आम्ही। गणवेशापासून मंडळातले हे वंचित आहेत, विद्यार्थी वंचित आहेत, कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात, कर्मचाऱ्यांना बढती दिली जात नाही, खाजगी शाळांमध्ये अंकुश ठेवण्यासाठी कर्मचारी वर्ग कमी पडतोय। या सगळ्या गोष्टी, हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही या शिक्षण मंडळासमोर आंदोलनाला 126 कोटीचा निधी अनुदान प्राप्त झालेला आहे, मात्र त्या अनुदानातील फक्त तुरळक पैसे या शिक्षण समितीकडे आलेले आहेत। अजून 325 कोटी बाकी आहेत। आमची मागणी आहे की 325 कोटीतले 100 कोटी तातडीने वर्ग करून या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत, नागरी सुविधा आहेत, ज्याच्यापासून ते वंचित आहेत, त्या सगळ्या सुविधा मिळाव्या। RTEचे पैसेसुद्धा जनतेला खाजगी शाळांना वर्ग करावे व खाजगी शाळा ह्या RTEच्या पैशाचा विनियोग करतो की नाही, विद्यार्थ्यांना सोयी पुरवतो की नाही, याच्यावरती खातरजमा स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी करावी आणि आयुक्तांनी करावी। ठाणे महानगरपालिकेतल्या शाळा बंद करण्याचा एकच हेतू आहे की अडाणी आणि अंबानी यांना या शाळेच्या इमारती विकायच्या आणि या ठाण्याचं गुजरातीकरण करायचं, जे आम्ही होऊन देणार नाही। म्हणून आम्ही म्हटलंय जी शिक्षक भरती बाकी आहे, 100च्या 150च्या वर शिक्षक बाकी आहेत, रिक्त पद आहेत, ती तातडीने भरली नाही तर आम्ही यांच्या घरांसमोर आंदोलन करणार। त्या विरोधात जाऊन तिकडे ठिय्या आंदोलन करणार आम्ही। सरस्वती मराठी शाळेने इमारत खाजगी शाळेला देऊ केलेले, इंग्लिश शाळेला, त्याचा आम्ही निषेध करतो। इथे मराठीचा जागर चालवला पाहिजे, मराठीचा जागर जिवंत पाहिजे आणि सरस्वती मराठी शाळा ही अत्यंत उत्तम शाळा, ब्राह्मण विद्यालय मराठी शाळा आणि थिराणी शाळा अत्यंत उत्तम शाळा या ठाण्यातल्या आहेत, तर आणि श्रीरंग विद्यालय उत्तम शाळा आहेत। तर माझी विनंती आहे, मराठी जिवंत ठेवण्यासाठी या शाळेच्या व्यवस्थापनाने, या शाळेच्या संस्थाचालकांनी अशी हाराकिरी करू नये, मराठी शाळा चालू ठेवाव्या।